आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील साखळी बुद्रुक शिवारातील निसर्गरम्य ठिकाणी एका उंच टेकडीवर देवीचे जागृत स्थान फार पूर्वीपासून आहे. असं म्हणतात, फार पूर्वी या टेकडीवर घनदाट झाडी होती. देवीपर्यंत जायलाही कठीण होतं. आता देवीपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. इदासिनी या नावावर आज प्रकाश टाकून देवी मातेच्या मूळ स्वरूपाविषयी जाणून आपल्या भक्तीचाही मार्ग सुकर बनवूया. तर त्यासाठी आपल्याला महाभारत काळात जावे लागेल. ज्यावेळी कंस राजाला कळलं की आपली बहीण देवकीच्या गर्भातून जन्मलेल्या 8व्या मुलाच्या हातून आपला मृत्यू होणार आहे, त्याने आपली बहीण देवकी आणि जावई वसुदेव यांना कारागृहात बंदी बनवून ठेवले. कंसापासून वाचवण्यासाठी बाळकृष्णाला एका टोपलीत झाकून डोक्यावरती टोपली घेऊन वसुदेव नंदाघरी आले. तिथे नंदबाबाची पत्नी यशोदा प्रसूत होऊन तिने एका दिव्य कन्येला जन्म दिला होता. वासुदेवांनी आपल्या टोपलीतील बाळकृष्णाला नंदाकडे दिलं. यशोदा गाढ झोपेत असताना त्या दिव्य बालिकेला वसुदेव सोबत घेऊन गेले. इकडे कंसाला कळलं की रात्री देवकीने एका बाळाला जन्म दिला. तो वेगाने कोठडीत आला आणि रागाने बाळाला जवळ घेऊन बघतो तर तो 8वा पुत्र नसून ती पुत्री आहे. तेव्हा अचानक वीज कडकडावी तशी ही पुत्री विराट अष्टभुजा रूप धारण करून समोर प्रगट झाली आणि म्हणाली, हे दृष्ट कंसा, तुझ्या तावडीतून निष्ठून तुझा कर्दनकाळ केव्हाच गोकुळात पोहोचला आहे. तुझा मृत्यू तू कदापि टाळू शकणार नाहीस. म्हणून देवी अदृश्य झाली. जिचे वर्णन वामन पुराण, देवी भागवत अशा अनेक धर्मग्रंथात महामाया असे आढळते. विंध्य नावाच्या पर्वतावर ती अचल म्हणजे न विचलित होणारी अशी आहे. म्हणून त्या पर्वताला विंध्याचल असे म्हणतात. तर या देवीला विंध्यवासिनी असे नाव आहे. आजही हा पर्वत उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या काठी आहे. या पर्वतावरील विंध्यवासिनी मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. विंध्यवासिनी असे म्हणताना उच्चारात अपभ्रंश होऊन उत्तर प्रदेशात काही लोक विंदासिनी तर काही इंदासिनी असा उच्चार करायचे. विंध्यवासिनी हा शुद्ध स्वरूपातील उच्चार आहे. कोणताही मंत्र तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा आपण त्यातील प्रत्येक अक्षराचे उच्चारण व्यवस्थित करतो. भारतभरात एवढेच काय, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य भाविकांची कुलदेवता विंध्यवासिनी देवी आहे. तिचे स्मरण करताना वासुदेव श्रीकृष्ण, माता यशोदा, नंद यांचे देखील स्मरण करायला हवे. आपल्याही गावातील एका छोट्याशा पर्वतावर विंध्यवासिनी रूपात विराजमान आहे. विंध्यवासिनी मातेची आरती गाऊया. हा उत्सव आणखी भव्य दिव्य साजरा करूया. निशुंभ शुंभ गर्जनी प्रचंड मुंड खंडिनी वने रणे प्रकाशिनी भजामी विंध्यवासिनी भजामी विंध्यवासिनी. नमस्कार. जय इदासीन माता. हे इदासीन माता मंदिर साखळी बुद्रुक पासून 2 किलोमीटर अंतरावर पुरातन मंदिर आहे. येथे जुन्या काळामध्ये आमचे आजोबा पंजोबा सांगायचे की इथं सोन्याच्या कढाया होत्या. हे पुरातन मंदिर असून या मंदिरामध्ये 13 तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम असल्या कारणाने आपण सर्व भाविक भक्तांनी यावे व या महाप्रसादाचा आनंद घ्यावा. या कार्यक्रमाच्या अगोदर 2 वर्ष अगोदर आमदार निधीतून 2 किलोमीटर अंतरावर हा डांबरीकरण रस्ता झाला आहे. ही फक्त इदासीन मातेची कृपा आहे. धन्यवाद.